बाळंत व्हायचा देव म्हणायचा मी जागा शोधतो। बघा ते बापूसाहेब मगदूम सांगत असत जेव्हा हे तुमचे शब्द मला काही कळलं नाही आणि एके दिवशी जगाच्या मालकाने बाळू धनगरानं नवतरेच्या बापूसाहेब मगदूमला जवळ घेतला सांगितलं बाप्या अरे माझ्या मागे या जगाच्या मालकाची बकरी तुम्हाला सांभाळायला लागते। त्याच वेळेला त्याच बापूसाहेब मगदूमने सांगितलं जेव्हा भगवंत ही तुझी बकरी माझ्या हातीचं माराय जेव्हा आमच्या ज्याने सांभाळ होणार नाही आमच्या ज्याने उठाटे होणार नाही। त्याच वेळेला जगाच्या मालकांना ब्रह्मांड नायकाने सांगितलं जे सदैव शिवाचा बडीमार करत असतात आणि मांडे जगाच्या मालकाची बकरी तुमच्या ज्याने सांभाळ होते तोपर्यंत सांभाळा आणि ज्या दिवशी सांभाळायच होत नाही त्या दिवशी आता सोडा त्या जगाला बाळू धनगराची बकरी नाही लागले तर बाळू धनगर मंडळी नाव सांगत नाही। 1966 ला अखेरचं शेवटचं आणि शेवटचं बोल त्या जगाच्या मालकाला ब्रह्मांड नायकाला केलं आणि रविवारच्या दिवशी रात्री 12च्या सुमारास देवाला संजीवनाचे महासमाधी त्या मर्गबाईच्या मंदिरामध्ये घेतले। रात्र दिवस त्या बाळू धनगराच्या उशाला बसून एक नाही दोन नाही 3 दिवस देवाला वारे घालत होता एवढ्या टावेला आणि रात्रीच्या 12 वाजता म्हणजे रविवारचा दिवस चालू झाला। जगाच्या मालकाला ध्येय ठेवायचं होता काट टाकायची होती संजीवनाचे महासमाधी घ्यायचे होते। देवाने सांगितलेलं बापूसाहेब मगदूमला बाबा मला काय टाकायचं आहे औरमाळ सिद्धीचे लक्ष्मण मामा मोरे एक नाही दोन नाही 3 दिवस देवाच्या उशाला बसून त्या भगवंताला वारे घालत होता। रविवारचा दिवस चालू झाला 12 वाजले आणि अचानक त्याच लक्ष्मण मोऱ्याचा डोळा लागला आणि लक्ष्मण मोऱ्याने या जगाच्या मालकाला ब्रह्मांड नायकाला वारे घालत असताना अचानक लक्ष्मण मोऱ्याचा डोळा लागला 12 वाजले आणि जगाच्या मालकाचा जगाचा मालक ब्रह्मांड नायक जागा झाला आणि जगाच्या मालकाने सांगितलं लक्ष्मणा अरे तुझं भटेकर आमच्या काय म्हणताय। त्याच वेळेला लक्ष्मण मोरेने सांगितलं देवा 12 वाजवून गेल्या बघा आणि न कळत त्या बापूसाहेब लक्ष्मण मोरेचा डोळा लागला आणि देवाने संजीवनाची महासमाधी त्या ठिकाणी घेतली। अचानक लक्ष्मण मामा मोरे जागा झाला आणि देवाने समाधी घेतली। दुसऱ्याच्या नंतर मंडळीच्या आदमापूर गाव जागा झाल्या आणि अर्धा वेळेला चालू झालं देव गेला तर देवानं शाळेच्या अगोदर सांगितलेला अरे बाळू धनगरला जो आहे म्हणाल त्याच्यासाठी हा बाळू धनगर आहे जो बाळू धनगरला नाही म्हणाल त्याच्यासाठी बाळू धनगर कुठंच आणि कधीच नाही। जगाचा मालक ब्रह्मांड नायक मंडळी सांगत असतात महान मोठे बाळू धनगराची लीला आहे। ज्या वेळेला देवानं ध्येय ठेवला त्याच वेळेला 1200 मेंढ्या होत्या। आज एक नाही दोन नाही 19 ठिकाणी उघड्या आभाळाखाली सूर्याला त्या बाळू धनगराचा संसार प्रपंच आहे। बघा 40 ते 45 हजारहून अधिक त्या बाळू धनगराचे बिना दाव्याचं गिरता एकाच राज्यामध्ये नव्हे तर 2 ते 3 4 राज्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक मध्य प्रदेश यूपी एमपी पर्यंत जगाच्या मालकाची बकरी फिरून आली। आज देखील 2 नंबरची पालखी एमपी आणि महाराष्ट्राच्या बांधीवर आहे। बघा तर बाळू धनगराची लीला 7 समुद्राच्या पार झाली आहे। पाठीमागच्या 1.5 ते 2 वर्षापूर्वी 7 समुद्राच्या पार न्यूझीलंड देशामध्ये बाळू धनगराच्या मूर्ती त्या ठिकाणी मंदिरामध्ये मूर्ती स्थापनेला ज्याला वर्षाच्या काट्या जगाच्या मालकाचं भाग्य ज्यावेळेला देव होता त्यावेळेला 1932 साली पहिला भंडारा उत्सव देवानं साजरा त्या पंढरीच्या पांडुरंगाचा 7 दिवसाचा सप्ताह केला आणि पहिला भंडारा उत्सव त्या मेटक्याच्या परिसरामध्ये भरवला। बघा आणि अजून देखील कालच 9 तारखेला सप्त्याचे संस्था झाले सप्ताह चालू झाला आणि या 15 तारखेला जगाच्या मालकाच्या ब्रह्मांड नायकाचा
महान मोठा भंडारा सोहळा, महान मोठा भंडारा सोहळा आणि त्याच भंडारा सोहळ्यामध्ये त्या जगाच्या मालकांना ब्रह्मांड नायकांना बाळू धनगरांना जगाचं भविष्य सांगितलेलं. तिथून पुढे 12 वर्ष काही होईल बघा. देव 1932 साली सांगून गेला आणि त्याच्यानंतर देवानं सांगितलं अरे बाळू धनगर कोणाच्या तरी अंगामध्ये संचार गेले आणि त्याच्यानंतर जगाचे भविष्यवाणी जगाचं भाग्य सांगणार तेच कृष्णा मामा ढोणे. वर्षाच्या काठी 1 दिवस 3 तास म्हणले देव त्याच कृष्णा ढोणेच्या मुखातून बोलताय आणि ते आज घर चालले. कारण जगाच्या मालकाचे महान म्हटलेलं आहे. 16 तारखेला 15 तारखेला मंडळी दुधाचा जे काही 19 पालख्या त्या 19 पालख्यातल्या मंडळी एक घागरे 2 त्या मेंढीवाडीचं आदमापुरामध्ये जातं आणि ज्या मध्य प्रदेशवाल्याने आज जसे आपले 11 नंबरचा दिंडी सोहळा आहे तसा 2 नंबरचा दिंडी सोहळा मध्य प्रदेशाला गेल्याच्या नंतर बघा त्या मध्य प्रदेशवाल्याने जे काय मिरवणुकीला रथ आहे ते मध्य प्रदेश मधील धनगर मंडळीने सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्या 2 नंबर पालखीला ते रथ अर्पण केला. रथ रानावनात चालत नसत म्हणून त्याच बापूला देवस्थानला विचारलं आणि तो रथ आदमापुरामध्ये नेऊन ठेवला. म्हणजे 4 ते 5 वर्ष झालं त्या रथामधून डोळ्यामधून मारुतीच्या मंदिरामधून आदमापुरामध्ये देवाच्या घालवी जात आहे. 15 तारखेला त्या ठिकाणी तो कार्यक्रम 16 तारखेला पहाटे 3 ते 5 या वेळेमध्ये हा जगाचा मालक ब्रह्मांड नायका देशामध्ये जगामध्ये जे काही घडणार आहे ते सांगणार कृष्णाथ मामांच्या मुखातून. आणि 16 तारखेला महान मोठा त्या जगाच्या मालकाच्या पालखीची मिरवणूक अख्ख्याच्या आदमापूर गावातून ज्या वेळेला देवानं देव ठेवायचा होता त्याच्या अगोदर 1936 साली जगाच्या मालकानं सांगितलेलं की आदमापूर गावाला दोन्ही बाजूला रस्ता घालून नद्या जातील. म्हणजे दोन्ही बाजूला महान मोठ्या नद्या दोन्ही आदमापूर दोन्ही बाजूने नद्या वाहत गेल्या. दोन्ही नद्याच्या बाजूला या जगाच्या मालकाचे ब्रह्मांड नायकाची पालखीची मिरवणूक असते. महान मोठा सोहळा म्हणजे मामांचा अधिकार नसता मामांचा जर चमत्कार नसता तर कोल्हापूर जिल्हा ओलांडून मामांचे वगैरे आज या 3-4 राज्यामध्ये तुम्ही आम्ही कोणीच विरोधी नसते. पण महान मोठे बाळू धनगराची लीला आहे. महान मोठा बाळू धनगराचा चमत्कार आहे. त्या पृथ्वी तलावर सत्ता चालवणारा सणासणाला पाहुणा बोलला चमत्कार करणारा कलेगामधला शेवटचा संत म्हणजे तुमचा आमचा बाळू मामा आहे. बघा घरामध्ये दोघा भावाचं पटत नाही. आज एकाच ठिकाणी 100 200 मेंढकाय ही बाळू धनगराची लीला आहे. तुम्ही आम्ही बुजगावणं म्हणून करता करून हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमच्या आमच्याकडून कशा रूपाने कशा पद्धतीने मंडळी करणार काही सांगता येत नाही. कारण मामाने सांगताना सांगितलं बघा त्या बाळू धनगराच्या तहावर येत असताना बाळू धनगराकडे येत असताना मोठा नेटका घेऊन या फटका घेऊन याचा बाजूला टाकून जातात. म्हणजे जगाच्या मालकाचे शब्द आहे. माझ्याकडे येत असताना अंतर्गत मनापासून भक्ती करायची म्हणून येत जावा. बघा जो कोणा बाळू धनगराची सेवा कार्यवर करत तर हा बाळू धनगर म्हणजे गाडीवर दिल्याशिवाय राहत नाही. कारण महान मोठे जगाच्या मालकाची लीला आहे. देवानं सांगितले नाही मला रुपया दान केला तरी चालतो पण जे काय माझी लक्ष्मी मी देवाला तिला पोटभर चारा द्या आणि तिच्या गळ्यामध्ये खना नरानं होते भरा. तुमचं सुखदुःख मेढेमाऊलीला सांगा. बघा मेढेमाऊली तुमचं सुखदुःख बरं करायचे करा पण बाळू धनगर मंडळी केल्याशिवाय राहत नाही. तर तुमच्या आमच्या कल्याणाकरिता तुमच्या आमची उठाठेव करण्यासाठी तुमचं आमचं जगाचं कल्याण करणारा देवानं आपल्या घरच्या संसार प्रपंचाचे राग रांगोळ्या देवानं केले. आणि हा जगाच्या मालकांना ब्रह्मांड नायकांना खांद्यावर गांगडे घेतला आणि मोठ्या साधू संतांचा दिंडी सोहळा घेऊन हाच तो जगाचा मालक ब्रह्मांड नायक तुमच्या घरापर्यंत तुमच्या रानापर्यंत तुमच्या दारापर्यंत आला. कशासाठी तर तुमचं कल्याण करण्यासाठी. जोपर्यंत पालखी आपल्या परिसरामध्ये आहे
तोपर्यंत अंतकरणातनं भक्ती करा. आपलं सुखदुःख त्या जगाच्या मालकाला ब्रह्मांड नायकाला सांगा. कारण 100% तुमच्या आमच्या सुखा दुःखावर निवारण केल्याशिवाय हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक राहत नाही. ज्याच्याकडे चारा असेल तर त्या मेढी माऊलीला चहा द्या. ज्याच्याकडे बाबळे असते त्याने त्या मेढी माऊलीला बाबळे पाण्यासाठी द्या. फक्त बाबळे मामाला सांगितले ज्या दिवशी मामांची मेढी माऊली पोट भरून येईल आणि जगाच्या मालकाला सांगितलं देवा मी अमुक अमकेच्या शेतात गेले माझं मन तृप्त झालं माझं मन प्रसन्न झालं देवा जे काय द्यायचं ते त्याला दे. म्हणजे 100% देव दिल्याशिवाय राहत नाही. कारण तुम्हा आम्हाला जगाला देव लागला हा जगाचा मालक ब्रह्मांड नायक देव आहे. असो सर्वांना पुन्हा एकदा कळकळीची विनंती आहे. जोपर्यंत आपल्या परिसरामध्ये मोठ्या साधू संतांचा दिलेश्वर आहे तोपर्यंत अंतकरणातनं सेवा करा. अंतकरणातनं भक्ती करा. बोला बोला भालमामाचा भाले बोला बोला भालमामाच्या बकऱ्याच्या नावाने बोला बोला भालमामाच्या राजा घोड्याच्या नावाने